Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. ही गोष्ट खरी आहे की सन्माननीय राजसाहेब काल दिल्लीला गेलेले आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काही तासातच स्पष्ट होईल ते कशासाठी दिल्लीला गेले, कोणाला भेटणार आहेत, काय होणार, या सगळ्या गोष्टी काही येणाऱ्या तासात स्पष्ट होतील. मनसेने काही 2 ते 3 जागांचा प्रस्ताव ठेवलाय का, अशावर चर्चा देखील आहे. एकमध्ये दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिक असा काही प्रस्ताव आहे का? म्हणजे माझं तुम्हाला एवढीच विनंती आहे की सन्माननीय राजसाहेब दिल्लीला गेलेले आहे, कोणाला भेटतायत, कशासाठी गेले, या गोष्टी येणाऱ्या काही तासात स्पष्ट होतील. मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल. संदीपजी, अशी देखील चर्चा आहे की बाळा नांदगावकर ह्या नेत्याचं नाव आहे ते आग्रहानं पुढे येताना पाहायला मिळतं. सातत्यानं दक्षिण मुंबईमधून बैठका देखील झालेल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे. दक्षिण मुंबईवर क्लेम तुमचा कायम दिसतो आहे आणि बाळा नांदगावकर तुमचे उमेदवार असतात असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. असं आहे की सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेब आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्माननीय बाळा नांदगावकर जर दिल्लीत गेले, खासदार म्हणून गेले, तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल. त्यात काही वाईट वाटण्याचं गोष्ट नाही आहे. काल राजसाहेब जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचले त्यावेळी पत्रकारांनी त्यांना काय निमित्त होतं त्यावेळी त्यांनी निश्चितपणे उत्तर दिलं की मला बोलावलं म्हणून मी आलो. मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेलेली गोष्ट खरी आहे. कशासाठी गेले आहेत, कोणाला भेटणार आहेत का, काय होणार आहे, मला असं वाटतं येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल. संदीपजी, खरं तर जागा वाटपाचा महायुतीचा तिढा अजून सुटलेला नाहीये. तर तुमची एंट्री, तुमच्या वाट्याला काय येणार, त्यानंतर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला मदत करणार का, असे वेगवेगळे अनेक प्रश्न इकडे निर्माण झालेले आहेत. कारण का आधीच पहिली भाजप आणि शिवसेनेची युती होती, त्यात राष्ट्रवादीने एंट्री घेतली, त्यात आता मनसे एंट्री घेणार. ह्या महायुतीत सहभागी होणं आपल्याला एक कार्यकर्ता नेता म्हणून आपली काय भावना? असं आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. जो निर्णय घेतील तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे. कधी यश आलं, कधी अपयश आलं, पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असेल. का तुमच्या मी म्हटलं मुळात युती, महायुती मी जाणार आहे, हे सगळे आपण बातम्या चालवत आहे, त्याबद्दलची स्पष्टता आहे. येत्या काही तासात जशी तुम्हाला हवी तशी आम्हालाही हवी येईल, त्यावेळेला आपण बोलू. असं देखील बोललं जात आहे की मनसेच्या उमेदवाराला कमळावर लढण्याची अट ठेवण्यात आलेली आहे. माझ्या मते अशी कुठल्या अटीची मला कल्पना नाही आणि ती अट आपल्याला मान्य नसते. अशी कुठली अट ठेवली आहे किंवा काय अशी मला कुठली कल्पना नाही. आपल्याला किती जागा अपेक्षित आहेत महायुतीमध्ये? येणाऱ्या काही तासामध्ये सन्माननीय राजसाहेब आपली भूमिका स्पष्ट करतील, त्याच्यानंतर आपण बोलू.